या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग नियमानुसार बदल हा अटळ असतो। त्यामुळे ऋतू आपले वेगवेगळे सोहळे साजरे करत असताना मानवाला नवचैतन्याची झळाळी मिळते। ग्रीष्माच्या तडाख्याने ओसाड झालेल्या रस्त्यावर विविध रंगी फुलांची उधळण शुष्क झालेल्या मनाला ओलावा देत प्रसन्न करत आहेत। शिशिरात निसर्ग बैरागी बनतो आणि त्या पाठोपाठ वसंत आणि चैत्रात निष्पर्ण झाडांना नव्या पालवीनं हुरूप आल्याचं पाहायला मिळतंय। निसर्ग हा कालानुरूप स्वतःची नवनवीन रूपं बहाल करीत असतो। अनादी काळापासून चालत आलेली निसर्गातील परंपरा आजही तशीच कायम आहे। उन्हाळा हा ऋतू अंगाची लाही लाही करणारा असून आपल्या प्रखर किरणांनी आग ओकत अस्तित्वाची जाणीव करून देत असताना रस्त्याच्या कडेला गुलमोहर, बहावा यांची झाडे रंगीबेरंगी फुलांची उधळण करू लागल्यानं मन तृप्त होऊन जातंय। उष्णतेनं सारं रान अक्षरशः करपून निघाले। चैत्राच्या आगमनानंतर पर्णहीन झालेल्या फांद्यांना नवी पालवी फुटू लागलीय। पाना फुलांनी पुन्हा वृक्ष बहरून आल्यानं हिरव्यागार गुलमोहर झाडांवर लालबुंद फुलं पाहताच फुलांचा गुच्छ पाहत असल्याचा भास होतो। अनेक गावलगत असलेली फुलांनी बहरलेली झाडं पाहिल्यानंतर जणू फुलांनी सजावट केलेली कमान उभारल्याची अनुभूती मिळते। उन्हाच्या झळांनी तप्त झालेल्या दृष्टीत रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली झाडे दिसतात। डोळ्यांना सुखद गारवा मिळतोय। चैत्रानंतर ओसाड झालेला निसर्ग काहीसा बहरून आल्यानं प्रत्येकाचं मन भरून येत आहे। निसर्गाचा आविष्कार पाहण्यासाठी प्रत्येकजण थोडा का असेना स्तब्ध होत असल्याचं दिसून येतंय। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार।